शेतकरी मित्रांनो, 2024-25मध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यांना 1,000 रुपयाच्या आत पीक विमा आलेला होता, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि तितकीच एक महत्त्वाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांना 2024-25 या वर्षामधील खरीप व रब्बी हंगामामध्ये 1,000 रुपयापेक्षा कमी पीक विमा आलेला होता, त्यांना आता शासनाने नवीन पीक विमा मंजूर केलेला आहे। आणि त्याची जी पीक विम्याची रक्कम आहे ती राज्य शासनाने काल विमा कंपन्यांना जमा केलेली आहे। त्या संदर्भातला खरीप हंगामाचा व रब्बी हंगामाचा जो काही निधी आहे तो राज्य शासनाने कंपनींना वितरित केल्याचा GR काल प्रसिद्ध केलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही। शेतकरी मित्रांनो, 18 मार्च 2026 रोजी शासनाने 2 GR प्रसिद्ध केले आहेत। आपण ते दोन्हीही GR वाचणार आहोत आणि कोणत्या कोणत्या कंपन्याला हा जो निधी आहे तो दिलेला आहे ते देखील पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला रब्बी हंगामाचा जो काही पीक विम्या संदर्भातला जो GR आहे तो पाहूयात। इथे तुम्ही पाहू शकणार आहात, इथे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,260 रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी। इथे पाहू शकता तुम्ही, तारीख जी आहे ती तारीख 18 मार्च 2026 आहे। आपण संपूर्ण GR फक्त वाचून दाखवणार नाही, तुम्हाला जे काही महत्त्वाचे जे भाग आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवतोय। मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकताय। इथे ज्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येते। काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई 1,000 पेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम 1,000 अदा करण्यास संदर्भ 1 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। इथे तुम्ही पाहत असाल की 1,000 रुपयेपेक्षा कमी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यांना ही रक्कम मिळणार आहे। कमीत कमी 1,000 रुपये ही जी रक्कम आहे ती पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर आपण कोणत्या कोणत्या कंपन्यांना इथे मिळणार आहे ते पाहू शकता। भारतीय कृषी विमा कंपनी, चोरामंडल, HDFC अर्गो, ICICI लोंबार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI जनरल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल सोम्पो, ह्या ज्या कंपन्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत्या त्यांना ही जी विम्याची रक्कम आहे ती दिली जाणार आहे। तर आपण त्याच्या पाठोपाठ खरीप हंगामामध्ये देखील जो GR काढलेला आहे तो देखील पाहणार आहोत। खरीप हंगामामध्ये रक्कम ही मोठी असते, त्यामुळे रब्बीपेक्षा खरीप हंगामामध्ये रक्कम मोठी असणार आहे। तो पण GR आपण लगेच पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकणार आहात, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। हा देखील GR 18 मार्च 2026 रोजी केलेला आहे आणि तिथे देखील हीच माहिती दिली आहे की 1,000 रुपयेपेक्षा कमी येत असल्यास किमान 1,000 रुपये शेतकऱ्यांना मिळलं पाहिजे, असं या GRमध्ये माहिती दिलेली आहे। आणि कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत आपण ते पाहू शकणार आहात। खरीप हंगाम 2024 भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडल, HDFC अर्गो, ICICI लोंबार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI, युनायटेड आणि युनिव्हर्सल सोम्पो या कंपन्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील त्या शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 1,000पेक्षा कमी रक्कम मिळालेली होती अशा सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच 2024चा खरीप व रब्बी हंगामाचा पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, खरीप हंगामामधील रब्बी हंगामामधील ही होती महत्त्वाची अपडेट। 2025 जो खरीप हंगामाचा पीक विमा आहे त्याबद्दल देखील अपडेट आपण दिलेली आहे, वारंवार देत राहू। परत भेटू एक उपयुक्त माहिती घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।